श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 176चा उर्वरित भाग. जी जी प्रसाद स्वीकार करावा. जी सर्वज्ञांनी श्री नेत्र उघडून दुटी पाहिली आणि भट्टोबास समोर आले. मग सर्वज्ञ उठून बसले. श्रीकरात दुटी घेतली, नमस केली, श्री मुकुटावर ठेवली. तेव्हा बाईसांनी पदराने सर्वज्ञांची पाठ पुसली. सर्वज्ञांनी दुटी उकलून अंगावर पांघरली. तेवढ्यात बाईसांनी पटकन चादर आणली. भट्टोबास म्हणाले, आसन करू द्यावे जी, प्रसाद मडकट होईल. मग आसन केले. सर्वज्ञ आसनावर बसले व म्हणाले, हे पोरं कसे हुशार, हे तुम्हाला कसे सुचले? भट्टोबास म्हणाले, श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने करून हे काय मला जास्त. सर्वज्ञ म्हणाले, विधी करिता विधी स्फुरे, विधी अविधी परिहरे. मग तेथेच पूजा वसर झाला. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला, विडा घेतला. एकाच्या मताने भट्टोबास विडे करून देत होते. मग भट्टोबासांनी विचारले, जी जी प्रसाद नमस केल्याने काय होते जी? सर्वज्ञ म्हणाले, प्रसाद नमस केल्याने पुरुष धर्म आचरायला द्रक्ष होतो. परमेश्वराबद्दल मनात अर्थ निर्माण होते. अविधीचा परिहार होतो. येणारी संकटे टळतात. एक विधी करीत असताना दुसरा विधी स्फुरतो. परमेश्वराचे सहाय्य होत राहते. असे भट्टोबासांना निरूपण केले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.